ग्रहांचा राजा सूर्य दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 6:44 वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे। अर्थात हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5:32 पर्यंत मिथुन राशीमध्येच भ्रमण करणार आहे। या सूर्याचे मिथुन राशीतील गोचर भ्रमण वृषभ या राशीला कशा प्रकारची फळे देईल, अर्थात दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत। व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनी, राहू, मंगळ, केतू, गुरु, बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत। अर्थात या दरम्यान शनी ग्रह मीन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व गुरु ग्रह सूर्याबरोबर मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे। तसेच बुध ग्रह दिनांक 22 जून 2025 पर्यंत मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे। शुक्र ग्रह दिनांक 29 जून 2025 पर्यंत मेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्र ग्रह स्व राशीमध्ये वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व राहू ग्रह या दरम्यान कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व केतू ग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे। मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतू बरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे। अर्थात दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत सूर्यग्रह मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना वृषभ या राशीला या गोचर भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा आपण घेऊया। नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। व्हिडिओच्या सुरुवातीस आपणास मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। चला तर आढावा घेऊया। वृषभ या राशीला दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत मिथुन राशीतील सूर्य कशा प्रकारची फले देईल। वृषभ राशीच्या चतुर्थ सूर्यग्रह दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे द्वितीय स्थानातील चतुर्थ सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण, धनस्थानातील भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टीने अत्यधिक शुभ फलदायी राहणार आहे। अर्थात हे धनस्थानातील सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केट तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण करणारे योग देणारे राहणार आहे। तसेच अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना देणारे राहणार आहे। या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुग्रह सुद्धा धनस्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात द्वितीय स्थानातील सूर्याचे व गुरुचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा निर्माण करणारे राहणार आहे। सूर्याचे व गुरुचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे। तसेच कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे। चतुर्थ सूर्याच्या धनस्थानातील भ्रमणाच्या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या मातेच्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी, कारण या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्थ स्थानातून सिंह राशीतून मंगळ व केतूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्यासंबंधी थोडीशी चिंता निर्माण करणारे राहणार आहे। परंतु आर्थिक बाबतीत हे सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे। तसेच विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारे हे चतुर्थ स्थानातील मंगळाचे भ्रमण तसेच द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना घर, प्रॉपर्टी तसेच स्थावर मालमत्ता इत्यादी बाबत सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे। परंतु चतुर्थ स्थानातून मंगळ व केतूचे भ्रमण असल्याने या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी। तसेच या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान दिनांक 29 जून 2025 पर्यंत वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे 12व्या स्थान नोकरीच्या दृष्टीने शुभफलदायी राहणार आहे, परंतु आरोग्याच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहणार आहे। दिनांक 29 जून 2025 नंतर शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ चांगल्या प्रकारे निर्माण होईल। अर्थात वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या दरम्यान चांगले राहील। दिनांक 29 जून 2025 नंतर शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीतील प्रवेशानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना वाहन सौख्य सुद्धा चांगले लाभेल। तसेच 29 जून 2025 नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल, अर्थात कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल। तसेच दिनांक 29 जून 2025 नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल। दिनांक 29 जून 2025 नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। तसेच नोकरी व व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक 29 जून 2025 नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना राहणार आहे।
दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान शनी ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. तसेच राहू ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे. हे शनी व राहूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना दीर्घ आजारातून मुक्तता देणारे राहणार आहे. तसेच हे शनी व राहूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे राहणार आहे. तसेच शत्रूवर विजय निर्माण करणारे सुद्धा हे शनी व राहूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना राहणार आहे. तसेच हे शनी व राहूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे. वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारे हे शनी व राहूचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत सूर्यग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करत असताना वृषभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे. अर्थात या दरम्यान मंगळ व केतू ग्रह चतुर्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण राहणार आहे. तसेच वृषभ राशीच्या पंचमेश बुध ग्रह दिनांक 22 जून 2025 पर्यंत मिथुन राशीमधून स्वराशीतूनच भ्रमण करणार आहे. अर्थात सूर्य व गुरु बरोबर धन स्थानातूनच भ्रमण करणार आहे. 22 जून 2025 पर्यंत हा बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारा राहणार आहे. दिनांक 22 जून 2025 पर्यंत शिक्षण व संतती इत्यादी दृष्टीने हा बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. दिनांक 22 जून 2025 नंतर हा बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये हा बुध ग्रह प्रवेश करेल. हा तृतीय स्थानातील बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींना संततीच्या पराक्रमाच्या दृष्टीने शुभफलदायी राहणार आहे. तसेच हा तृतीय स्थानातील बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ करणारा राहणार आहे. तसेच हा तृतीय स्थानातील बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींना संघर्षातून यश निर्माण करणारा राहणार आहे. हा तृतीय स्थानातील बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींचा संघर्ष वाढवणारा राहणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये सुद्धा यश निर्माण करणारा हा तृतीय स्थानातील बुध ग्रह राहणार आहे. त्याचप्रमाणे या दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तींना या सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान अर्थात दिनांक 29 जून 2025 पर्यंत शुक्र ग्रह वृषभ राशीचा स्वामी ग्रह वृषभ राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे दिनांक 29 जून 2025 पर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात दिनांक 29 जून 2025 नंतर मात्र वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली मिळणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढणार आहे. अर्थात हे 15 जून 2025 ते दिनांक 16 जुलै 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहे. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणाकडे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.